आणि प्रकाश दोन्ही बंधू आहेत आणि निश्चितच जोगेश्वरी या संघासाठी या दोन्ही बंधूंची एक उत्तम कामगिरी आपण पाहतोय. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज दीपक मडवी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामधून प्रेक्षकांच्या मनावर ज्यांना अधिराज्य केलं, षटकार चौकारांची आत्ताशी बाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली, तो फलंदाज सोमनाथ. दीपक मडवी टू सोमनाथ पाटील. फर्स्ट बॉल गो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट विवेक. थोडासा बिग हिट आणि निश्चित मोठा प्रमाणाचा माणूस आपण सोमनाथच्या बॅटमधून पाहिला, मात्र साजेशी कामगिरी त्याला सत्ता आली नाही आहे किंवा व्यवस्थित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला सत्ता आलं नव्हतं. बॅक टू बॉलर असा मारा होतो आपल्या फॉलोमध्ये चेंडूला स्वतः कलेक्ट करताना गोलंदाज. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट दर्जाचा आपण पाहतोय दीपक मडवियाचा. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाब्याने स्वतःचा आणि संघाचा आकडा ओपन करतोय सोमनाथ पाटील. आता मग स्ट्राईक रोडेट काही संधी प्रकाश पाटील याला. पुन्हा एकदा गोलंदाजचा जो मार्ग पंचांना क्रॉस करतो राईट आर्म लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज दीपक. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. परिपूर्ण बीट होताना फलंदाज स्विंग अँड मिस. एका धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. आता मात्र ऑन साईडचा फटका सजला आहे. चेंडू शॉट डीप मिडकडे जातो. एक धाव घेण्याची संधी होती. एक धावणी संघ धावसंख्या एकने पुरस्कार धावसंख्या होती बिनबाद 2. षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी काही प्रेक्षक देखील आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून जॉईंट आहेत आणि या प्रेक्षकातून खास करून नीलमजी नाईक भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर ग्रामीण संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. आता मात्र फुललेनचा चेंडू ऑनसाईडचा फटका साचतोय. 2 क्षेत्ररक्षणा बीट करून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. या चौकाण संघात धावसंख्या 4ने पुढे धावसंख्या होती ती 6. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं आई जोगेश्वरी जुन नांदुरके संघाची एक संत सुरुवात आपण पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून करता आली नाही. याचं कारण देखील होतं गोलंदाज दीपक मडवी. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज जितू गवळी. ओव्हर क्रमांक या ठिकाणी मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित साधताना होतो. विकास मुकादम याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील उत्तम झाली होती.
मात्र कदाचित तो चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला आणि यष्टीरक्षकाला आणि ज्या ठिकाणी 2 धाबा आहेत त्या ठिकाणी 3 धाबा कन्वर्ट झाल्या. या 3 धाब्याने आई जोगेश्वरी जुन नांदुरकी संघाची धावसंख्या होती ती 9. षटक क्रमांक दुसरा. नेक्स्ट टाइम स्ट्रोक. यस, वेल जज कॅच. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज बिग विकेट. बडी सफलता ह्या प्राप्त करतो गेंदबाज जेतू गवळी. नेक्स्ट बॅट्समन योगेश केने. इम्प्रोवाइज अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. गुड थ्रो. चंदन अतिशय प्रतिम उत्कृष्ट थ्रोजेच्या माध्यमातून आपण पाहिला. एक धावण्याची संधी नवीन फलंदाज योगेश केने याला झाली. एक धावणी संख्या धावसंख्या या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क ताणून होतो फलंदाज प्रकाश पाटील याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. पुलचा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दोन धाबा कंप्लीट झाल्या. मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रकाश पाटील फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे. नेक्स्ट बॅट्समन नागेश पाटील. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 13. ओव्हर क्रमांक दुसरं संपलं. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांची अंती धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर निश्चित थोडंसं बॅकफुटवर संघ आपण पाहतोय. आई जोगेश्वरी जुन नांदुरकी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतोय राकेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी योगेशला नागसाठी नागेश. मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बाउन्स. एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमासे क्लिअर करतोय चौकार. या चौकाने संख्या धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 17.
1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती आई जोगेश्वरी जून नांदुरकर संघाला उत्तम अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि साधाव्याने आता संघ धावसंख्या देखील पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 23. आता मात्र थोडंसं पलटवार करताना चांगल्या स्थितीमध्ये कमबॅक करतो संघ आई जोगेश्वरी जून नांदुरकी. गिरीश दादाला फोन केला अजून घरी आहेत ते. त्यांना सांगितलं लास्ट मॅच फक्त बाकी राहिले, तुम्ही निघा बरं. 4ला तुम्हाला बोलवलं इथं आज. नाही येतील ना, नाही आलं तर विषय तोच आहे त्यांचा. नाही ते येतील. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस बलजच कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. ऑन साईडचा फटका सदला वाडीश लॉंगॉनला आपण क्षेत्ररक्षक दीपक मडवी याला पाहिलं. कुठल्याही प्रकारच्या चुकतेच्या माध्यमातून झाली नाही. सुरेख सुंदर झेल ज्यांना कलेक्ट केला आणि महत्त्वाचा फलंदाज योगेश केनी याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन सूर्याजी. नेक्स्ट बॅट्समन सूर्याजी. भारी भक्कम शरीरसृष्टीचा फलंदाज सूर्याजी. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूर्याजी याचा आपण पाहिला. परिपूर्ण स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगतात. धावसंख्या स्थिर आहे 23 ना 23. शेवटचे दोन भेटला नाही तर नसेल. हां भेटला. धावसंख्या 26. आम्ही बारीक माणसं आम्हाला एक म्हणे बोलतो जित्याची गोल मेला तरी जाणार नाही अशी काही. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश ऑन द कार्पेट. मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज सूर्यजी याची खेळी मात्र संपुष्टात. धावबाद होता फलंदाज. एक धाव निश्चित कंप्लीट झाली. एकदम धावसंख्या होती ती 28 आणि 29 धावांचं लक्ष असेल स्वयंभू पायगाव या संघाला.
धन्यवाद मोहनदादा भोईर. सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामधून श्री कालिका माता चषक 2024मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये सामना सुरू आहे. आई जोगेश्वरी झू नांदुरकी आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव. श्री कालिका माता नवीन 40+ आयोजित चाचणी स्पर्धा कालिका माता चषक 2024मध्ये अतिशय दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 29 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. स्वयंभू स्पोर्ट पायगाव या संघासमोर 18 चेंडूमध्ये. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आदेश शेठ म्हात्रे, त्यांच्या जोडीला रोशनजी म्हात्रे, प्रशांतजी म्हात्रे, प्रवीण अण्णा, संभाजी म्हात्रे, त्यानंतर सचिन म्हात्रे, छत्रपती भाऊ म्हात्रे, देवीदास म्हात्रे, सचिन म्हात्रे, अजिंक्य पाटील, सचिन देवीदास भाऊ म्हात्रे असतील, महेश पाटील झू नांदुरकी. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच प्रगती कॉरी टॉस बॉक्स आपण पाहतोय. संदेश शेठ म्हात्रे असतील, आमचे गुरुनाथजी म्हात्रे साहेब, उद्योगपती कालवार. अतिशय चांगली स्पर्धा आहे. चाचणी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून या सामन्यातून विजेता आणि चौथ्यावा मानकुली ब असा क्वार्टर फायनलचा सामना होईल. सलामीर जोडी दीपक मडवी आणि राकेश पाटील. उपस्थित प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मी. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील चाचणी स्पर्धा श्री कालिका माता नवीन 40+ आयोजित कालिका माता चषक 2024मध्ये सहर्ष स्वागत. 29चं लक्ष आहे. संतोष पाटील आलेत, मिलिटरी मॅन आहेत. झू नांदुरकी गावचं वैभव संतोष पाटील. बघा, यानंतर आम्ही सर्व संघाच्या खेळाडूंना सूचना करतोय. तुम्हाला 2 चेंडू दिले जातील. तुम्ही जर पिशवीतून फोडला तर तो घ्यावा लागेल. फोडू नका, तुम्हाला तिसरं देऊ. फोडला तर घ्यावा लागेल. अशी आयोजन कमिटीकडून आम्ही सूचना पुरवतोय. पंच, आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्या. सर्वप्रथम 2 चेंडू द्यायचे. 2 मध्ये जर निवड नाही तरी तिसरं देऊ, पण तुम्ही चेंडू पिशवीतून ओपन करू नका. बघूया, दीपक मडवी इथे गणेश भुईरला या सामन्यातून पहिल्या ओव्हरसाठी थोडंसं थांबवलं आहे. बघूया काय गेम प्लॅन आहे आई जोगेश्वरी झू नांदुरकी संघाचा. संतोष पाटील टू दीपक मडवी. 29 बनवायचे आहेत. 18 चेंडूमध्ये सामना सुरू होतोय. संतोष पाटील ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रकाश पाटीलनं इथे झेल जमिनीला दान केला आहे. नक्कीच ही जर विकेट मिळवली असती तर आनंद उत्सव जल्लोष आई जोगेश्वरी झू नांदुरकीच्या संघामध्ये पाहायला मिळाला असता. मात्र आता जल्लोष पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये.
कारण की दीपक मडवीला जीवनदान, मौका भी दिया और चौका भी दिया. प्रकाश पाटील यांच्यावरून अशा चुका फार कमी वेळेला आपण पाहतोय. नक्कीच थोडासा सरावाचा अभाव दिसतोय. त्यांची जी फिल्डिंग पोझिशन आहे त्याच्यावरून वाटतं की कुठेतरी प्रकाश पाटील यांचा सराव थोडासा कमी असावा. 4 धावीने आपला अकाउंट ओपन केलं आहे. इथे अगदी चेंडूला उडवलाय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. जीवनदान सोमनाथ पाटीलला देखील दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज वनोवर संघाच्या संकेत या क्षेत्ररक्षकानं. आणि त्यानंतर 10 चेंडूमध्ये नाबाद 44, 6 षटकार 1 चौकार ठोकून तो सामना अगदी 10 चेंडूमध्ये फिनिश केला होता. 10 धावा आलेत, 29 मधून 10 आलेत. दीपक मडवी ऑन दी फायर. संतोष पाटील इथे देखील चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क झाला आहे. नक्कीच आता ज्या संघामध्ये जे असे खेळाडू आलेत 45 वर्षाच्या गोलंदाजांची मात्र आता काही खेळ नाही. कारण की दीपक मडवी आहे, स्वयंभूस्वर पायगावकडे वीरतानी दापोडे राजन पाटील आहे, जून अंदुर्गी संघाकडे सोमनाथ पाटील आहे. असे कित्येक संघांची नावं आपल्याला घेता येतील. इथे हा फटका देखील आता उडवलाय आणि आता चुकी होणार नाहीये. प्रकाश पाटीलनं झेल टिपलाय. मात्र मी तर म्हणेन की दीपक मडवीनी 4 चेंडूमध्ये आपलं काम तमाम केलेलं आहे. वेलकम संकेत मात्रे, आपलं देखील कालिका माता चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. चार चेंडूमध्ये दीपक मडवीनी धावा बनवलेत. 2 षटकार 1 चौकार असं 16, 29 बनवायचे आहेत. आता विकास मुकादम संघाचे संघनायक. नक्की सूर्याजी पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. शेनार मात्रे शॉट थर्डमॅनला आहेत. प्रिन्स शिकारी अगदी डीप सीमारेषेकडे उभे केलेत. शिवनाथ मात्रे शॉट फाईनला आहेत. गोलंदाज तयार संतोष पाटील. चेंडूला अगदी हलक्या हातानं टॅप केलाय. गली क्षेत्रामध्ये शेनार मात्रेनं चेंडूला स्टॉप केला. 1 सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या झाली ती 17. राकेश पाटील प्रथमच या पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर सज्ज होतील. 29-18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. क्वार्टर फायनलचा सामना चौथ्यावर मानकुली बस संघासमोर खेळण्यासाठी. फुलटॉस खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. षटकार आणि इथे देखील 23. संभाजी म्हात्रेनी मात्र इथे एक चांगला आम्हाला शब्द दिले. गोलंदाजांचा लपेटा होतो इथे. गेला कालपासून लपेटा सुरू आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. तेवीस झालेत. आता फक्त विजयासाठी 12 चेंडूमध्ये 6ची गरज. म्हणजे 1 डझन चेंडू आणि अर्धा डझन धावा. बारा चेंडूमध्ये 6 धावा. जवळजवळ हा सामना स्वयंभूस्फोट पायगाव संघाच्या बाजूनं आपण झुकताना पाहतोय. त्यांची पण चुकी नाही करणार.
आपण त्यांना 4चा टायमिंग दिला. आपल्या मॅचची 2-3 वन साईड झाल्यामुळे त्या लवकर झाल्या. स्वराज्य स्पोर्ट कशेली संघ आपण देखील जर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर आपण निघायचंय, इथे पोचायचंय आपण त्वरित. शेवटचा एक सामना शिल्लक आहे यानंतर, आणि त्यानंतर आपण एक सेमी फायनल या स्पर्धेचा मोठा सामना खेळणार आहोत. इथे बघूया विकास मुकादम अगदी 100च्या स्पीडने निघालेत. इथे एक हजार राकेश पाटील यांचं लक्ष नव्हतं. विकास पाटीलने काय वेग पकडला होता केवटीवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हायेस्ट स्पीड बुलेट ट्रेन पेक्षा जास्त स्पीड होता विकास मुकादम यांचा. हा चेंडू अगदी व्हीसेप मध्ये केले. क्षेत्ररक्षक समोर आहेत योगेश. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट विकास मुकादमची खूप सुरेख आहे. धावसंख्या 26. आता फक्त आणि फक्त 3 धावा विजयापासून दूर. हा चेंडू पंच सूर्यकांत मोरे सरांनी वाईट घोषित केला आहे. नक्कीच आई जोगेश्वरी जुनांदुर्गीकडे सोमनाथ पाटील आहे, तर स्वयंभूस्फोट पायगाव संघाकडे दीपक मडवी, जितू गवळी, राकेश पाटील, अजिंक्य मडवी आणि विकास मुकादम सारखे खेळाडू आहेत. हा चेंडू अगदी लेग बिफोर पायचीची अपील. महेश शिकारी यांचं देखील, महेशजी गायकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. महेशजी गायकर आपलं देखील सहर्ष स्वागत. जितू गवली मैदानामध्ये एंटर होत आहेत. धावा किती कमी आहेत? धावा फक्त 2 आणि चेंडू शिल्लक आहेत 9. आजच्या गटाचा जर आपण विचार केला तर चांगल्या सर्वच्या सर्व मजबूत टीम आपण पाहिल्या होत्या. जय बजरंग भिनार, गावदेवी स्पोर्ट पूर्णा, चौटाराव मानकुली ब, जय बजरंग कारिवली अ, नंदकिशोर खारबाव अ, स्वयंभू स्पोर्ट पायगाव, जय गावदेव चौट्या डुंगे, छत्रपती शिवाजी महाराज वडनगर आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्गी. तब्बल 9 संघ आज उतरलेले आहेत. इथे फलंदाज बात जितू गवली, दांडी गोल. क्या बात आहे. सोमनाथ पाटीलचं कौतुक करावं लागेल. मोठ्या खेळाडू समोर मोठा खेळाडू इथे बाद झालेला आहे. नक्कीच जर पहिल्या चेंडूमध्ये जर तो झेल कदाचित झाला असता तर सामन्याचं चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटला जर तरची भाषा चालत नाही आहे. सोमनाथ यांनी 2 मोहरे टिपलेले आहेत. निशांत गवली. हॅट्रिक ऑन आहे. बघूया स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. या स्पर्धेची षटकारांची हॅट्रिक तर आज सोमनाथ पाटीलनं कंप्लीट केली होती. इथे एक सिंगल धाव. स्कोर लेवल फक्त 1 धाव विजयापासून दूर. शेवटचा एक चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे आणि 7 मध्ये 1. इथे हा डॉट बॉल येतोय. आता 7 चेंडू आणि 1 धाव.
यानंतरचा आजच्या या चाचणी स्पर्धेच्या कालिका माता चषकातील दुसऱ्या दिवसातून दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. चौथ्या मानकोली ब संघासमोर नक्कीच इथे संधी आहे. स्वयंभूस्फोट पायगाव नक्की चौथ्या मानकोली ब आणि स्वयंभूस्फोट पायगाव या संघाचा मी उल्लेख करतोय. 2023-24चा चाचणीचा अंतिम सामना दोन्ही संघ खेळले होते. मात्र त्या सामन्यातून पायगाव संघाने बाजी मारली होती. चौथ्या ब संघाला घरच्या होम ग्राउंडवर पराभूत केलेले आहे आणि पुन्हा एकदा क्वार्टर फायनलचा सामना खेळण्याच्या तयारीमध्ये हे दोन्ही संघ फक्त एक धाव दूर आहे. आणि इथे निशांतनं फटका उडवला, अगदी चेंडूला पाठवलाय सीमा पार. षटकार. विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेले संघाचे आम्ही कौतुक करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. कालिका माता नवीन 40+ संघाच्या वतीनं आणि आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपलं मनस्वी आभार, अभिनंदन. हडलाक आई जोगेश्वरी झू नांदुरकी आणि या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा दीपक